वाटते की तृप्तीताईंबद्दल की आजचा हा दिवस उमेश सरांसाठी अविस्मरणीय व्हावा यासाठी गेले 2-3 महिने या कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे. तृप्तीताईंसोबत त्यांची मुलगी शिवानी ही लंडनवरनं सूत्र हलवत होती बरं का, पण या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन या दोघींचं चालू होतं. आणि एखाद्या माणसाला तू माझ्यासाठी किती स्पेशल आहेस, तू माझ्यासाठी किती खास आहेस या गोष्टीची जाणीव करून देणं ही फिलिंगच किती छान असते नाही का. आणि हे सगळं या दोघींनी आज इथे घडवून आणलं. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे जेव्हा जेव्हा या कार्यक्रमाच्या स्क्रिप्ट लिहिताना मी त्यांना फोन केला किंवा त्यांनी मला फोन केला तेव्हा तेव्हा एखाद्या गोष्टीचं क्रेडिट आपल्या नावे यावं यासाठी या उद्देशाने तृप्तीताई कधीही माझ्याशी बोलल्या नाहीत. उलट त्या नेहमी मला सांगत आल्या की मॅडम आजचा हा कार्यक्रम इतका सुंदर होणार आहे किंवा या कार्यक्रमाचं जे काही दिमागदार पद्धतीने आयोजन केलं गेलेलं आहे त्यासाठी उमेश सरांनी आजपर्यंत जमवलेली जी काही जिव्हाळ्याची नाती आहेत ही सगळी माणसं जी इथे बसलेली आहेत त्या प्रत्येक माणसाने मला या कार्यक्रमाच्या सुफळ संपूर्णतेसाठी मदत केलेली आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि मी पुन्हा एकदा उमेश सरांना सुद्धा त्यांच्या पुढच्या रिटायरमेंट लाईफसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला काही बोलायचं आहे? आता तुम्ही ऐकलंच मॅडम किती गोड बोलतात, किती गोड बोलतात, म्हणजे आपल्याला शब्द सुचत नाहीत, इतकं सुंदर बोलतात मॅडम. आणि दुसरं म्हणजे आपले सगळे हे गाणारे जे आहेत ते म्हणजे तृप्त झालो आपण ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे तुम्ही जातात की नाही, आवडलं की नाही? थँक्यू. आणि एवढा वेळ दिल्याबद्दल आणि तुम्ही सगळे आलात आवर्जून, अगदी एवढ्या लांबून लांबून एवढ्या वेळात वेळ काढून मला खरंच खूप भरून आलं आहे. थँक्यू. इथे असलेल्या प्रत्येकाने कोणी जेवल्याशिवाय इथे जायचं नाही आहे पाठीमागे. की जरी मॅडम असं म्हणाल्या की मी हे सगळं केलं वगैरे पण मी एकटी काहीच करू शकले नव्हते, पण सुधीर सर आहेत, साधना मॅडम आहेत आणि अशी सगळे आमचे सगळे सहकारी तुम्ही सगळे आहात. हो आहे. तर ह्यांच्या सहकार्याने आणि ह्या लोकांनी सगळं म्हणजे आम्ही फक्त सांगत होतो आणि तशा तशा गोष्टी घडत गेल्या आणि एकत्र सांगत गेल्या आणि त्यामुळे हा इतका सुंदर प्रोग्राम सफल होऊ शकला. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आणि उमेश बोलू का? इथे आमचे मार्गदर्शक भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट अनिलजी ढुमणे आलेले आहेत, तर त्यांना 1-2 शब्द बोलण्यासाठी मी विनंती करतो.